एक्झाम्पल त्याच्यावर किती एक्झाम्पल ठेवले झाले सगळे सगळे झाले कोणा डाऊट आहे का कोणत्या एक्झाम्पल मध्ये होमवर्कचे जे एक्झाम्पल आहे त्याच्या सगळे जमले नक्की सॉल्व बघा बरं का एक्झाम्पल त्याच्यात फक्त फॉर्म्युले ॲज इट इज रिपीट करायचे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आणि अशा सबस्टिट्यूट करायचे की ज्या ठिकाणी आपल्याला त्यांना व्यवस्थित वापरता येईल असं ओके ना अजून त्याच्या रिलेटेड काही डाऊट नाही बाकीचे झाले सर्वांचे सॉल्व नक्की चल मग आपण पुढे कंटिन्यू करूया जे एक्झाम्पल होतं ते पूर्णपणे कशावर डिपेंडेंट होते आपल्या फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन ओके त्याच्या नियरली बुकमध्ये सॉल्ड एक्झाम्पल होते पण ते रिपीटेड एक्झाम्पल होते 4-5 एक्झाम्पल रिपीटेड होते आणि काही जे एक्झाम्पल होते ते गॅस फॉर्मॅटमध्ये होते ओके त्यामुळे हा पार्ट इथेच क्लिअर होता फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन इथेच संपलं आता जो पुढचा पार्ट मी घेतोय तो घेतोय ट्रायंगलच्या रिलेटेड ओके टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये आपल्याला एक छोटासा पार्ट डेव्हलप करायचा आहे आणि असा एक पार्ट आहे की जो एक्झाम्पल मध्ये जास्त करून 12th मध्ये जास्त वापरलेला आहे ओके तो परत आहे ना सोल्युशन ऑफ ट्रायंगल मधून कशातून आहे ना सोल्युशन ऑफ ट्रायंगल मधून मला एक सांगा जर मी एक ट्रायंगल घेतला ट्रायंगल ए बी सी ओके आपण एक 9th ला असताना 10th ला असताना एक थेरम बघितलाय इंटेरियर अँगल थेरम ट्रायंगलचा बघितलाय आणि त्या थेरम मध्ये असं सांगितलं होतं याच्यात जे 3 अँगल आहेत त्या तिघ अँगलची सम किती असते ओव्हर 80 असते मग अँगल ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू ओव्हर 80 आपल्या रेडियन मध्ये आता बरोबर रेडियन मध्ये आपल्याला यांच्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे नाव आपल्याकडे 6 कॉम्पोनंट किती कॉम्पोनंट 6 3 साइड आणि 3 अँगल्स ओके मग आपल्याला ज्या वेळेला असा एक पार्ट कॉमन असतो कमीत कमी आपण ह्या 6 कॉम्पोनंट पैकी आपल्याला 3 जर माहिती असतील तर उरलेले 3 फाइंड आउट करता येतात उरलेले 3 फाइंड आउट करता येतात 3 माहिती असतील तर 3 काढता येतात पण एक कमीत कमी एक बाजू माहिती पाहिजे असते मिनिमम वन साइड विल बी नोन ओके 2 अँगल चालतात पण एक बाजू पाहिजे 2 अँगल एक साइड 2 साइड एक अँगल आणि तिघ बाजू चालतात लक्षात उरलेले 3 काढण्यासाठी पण मिनिमम एक लक्षात ठेवायचं आहे की तिघच्या तिघ अँगल ऍट अ टाइम चालणार नाही कमीत कमी एक बाजू माहिती असायला लागते बरोबर सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये मग आपल्याला 12th साठी एक काही रूल्स तयार करायचे रूल्स आहेत साइड रूल कोसाइड रूल प्रोजेक्शन रूल सोल्युशन ऑफ ट्रायंगल साठी कशासाठी सोल्युशन ऑफ ट्रायंगल साठी पण आपण सध्या तरी आपण कशात आहोत आता अँगल मध्ये अँगल मध्ये गेल्यानंतर मला काही फॉर्म्युले जनरेट करायचे फक्त याच्याशी रिलेटेड अँगलशी रिलेटेड साइडचा विषय मी थोडा वेळ बाजूला ठेवतो साइडचा विषय मी बाजूला ठेवतोय पण मला एवढं माहिती आहे की याच्यापासून मला काहीतरी फॉर्म्युले जनरेट करता येणार याच्यापासून फॉर्म्युले जनरेट आता अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी तिघांची सम ओव्हर 80 मला 3 फॉर्म्युले याच्यावरून जनरेट करता येतील कसे 3 फॉर्म्युले जनरेट करता येईल किंवा त्याच्यावर कसे येणार आता लक्षात घ्या जर मी सी ला तिकडे पाठवून दिलं तर मला a प्लस बी ची व्हॅल्यू मिळते काय मिळते बघा पाय मायनस सी ओके बी ला तिकडे पाठवलं बरोबर ए ला तिकडे पाठवलं पाय मायनस बरोबर असे काहीतरी फॉर्म्युले जनरेट होत आहे मग एक लक्षात घ्या जर मी दोघं बाजूंना साइन आणि कॉस अप्लाय केला मग इथे साइन आणि कॉस लक्षात घ्या साइन a प्लस बी इक्वल्स टू साइन पाय मायनस सी दोघं बाजू ना इथे काय अप्लाय केला साइन पण याची व्हॅल्यू काय व्हॅल्यू याची पूर्ण पाय मायनस सी आहे ना पाय मायनस थीटा पाय कुठे एक्स ऍक्सिसवर मग जर एक्स ऍक्सिसवर असेल साइनचा साइन बरोबर क्वाड्रंट सेकंड पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे फक्त काय मिळणार साइन मग साइन ए प्लस बी ची व्हॅल्यू काय साइन ए प्लस बी ची व्हॅल्यू साइन सी आली दुसरा कॉस घेतला कॉस ए प्लस बी तिथे जर ह्याच पहिल्या फॉर्मला
याच पहिल्या फॉर्मला मी काय केलं, कॉस अप्लाय केला, इक्वल टू कॉस एक्स ऍक्सिस परत, कारण पाय 180 डिग्री एक्स ऍक्सिस वर आहे, कॉसचा कॉस, पण पाय मायनस 3 सेकंड क्वाड्रंट आहे, कॉसचा कॉसच पण मायनस मध्ये मायनस, मग कॉस ए प्लस बी ची व्हॅल्यू काय आली, लक्षात घ्या ए बी आणि सी हे ट्रायंगलचे अँगल आहे, ए बी सी हे ट्रायंगलचे काय अँगल आहे, कळतंय काय सांगतोय, त्यामुळे आपल्याला व्हॅल्यूज काय मिळत आहेत, आणि हा नुसतं सी च्या बाबतीत नाही मिळवता येणार ना आपल्याला, उरलेले दोघं पण मिळवायचे, आपल्याला जशी गरज पडेल त्या पद्धतीने मी वापरत जाईल, बरोबर. मग चला सांगा बरं याच्यामध्ये पुढे थर्ड याच्यासाठी साइन सांगा पटकन, मग डायरेक्ट सांगा तोंडी, किंवा मग आपण व्हॅल्यू सांगा, साइन इक्वल टू साइन बी, वरच्यावरूनच डायरेक्ट निघून जाईल, बाकीच्या प्रिव्हॅल्युएट करायची गरज पडली. फोर्थ कॉस ए प्लस सी इक्वल्स टू मायनस कॉस बी, बरोबर. नेक्स्ट साइन बी प्लस सी इक्वल्स टू साइन पाय मायनस सी इक्वल्स टू साइन, बरोबर. नेक्स्ट 6 नंबर cos b plus c equals to cos pi minus c equals to, कळतंय. तुमचे 6 फॉर्म्युले इथेच दिले गेले, त्यांनी फक्त एक रिझल्ट म्हणून इव्हॅल्युएट करून दाखवलाय, रिझल्ट मधून रिझल्ट काढून दाखवलाय, रिझल्ट 1 रिझल्ट 2 त्यांनी काढून दाखवले, आपले रिझल्ट 2 रिझल्ट 1 त्याच्यापेक्षा जास्त होतील, अलग लक्षात. हे 3 येतील ना, याचे 2 याचे 2 याचे 2, ओके. 3 6 होऊन गेले, त्यांनी फक्त 2 काढून दाखवले, ओके ना. मग आपल्याला अजून एक हाफ अँगल मध्ये जात आहे आणि डिवाइड पण करता येईल, ओके. याच पद्धतीने आपण जर डिवाइड केलं तर सांगा, आता ह्या फॉर्म्युल्याला मी डिवाइड करतो, ओके. हे 6 झालेत ना, हे फॉर्म्युले आहेत बरं का, हे ओरली होऊन जातात, ज्यावेळेला एक्झाम्पल सॉल्व्ह होतात ना त्यावेळेला ऑटोमॅटिकली होऊन जातील, कारण ट्रायंगलच्या इनर अँगलची सम आपल्याला माहिती आहे, त्यांना काही नवीन तयार करण्याची गरज नाही. हा, ते जसे आपण फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन कंपाऊंड अलाइड असं घेतलं ना त्या फॉर्म्युल्यांसारखे नाही येते, ओके. हे आपले रेग्युलर आहे, आपण जे सोल्युशन मध्ये सुद्धा वापरू शकतो, सोल्युशन मध्ये तयार करून तिथे लिहू शकतो, असं काही आपल्याला नेसेसरी किती पाठ करून ठेवावे लागतील, हे फक्त आपल्याला लागतील म्हणून मी अगोदर जनरेट करून ठेवतोय, की आपल्याला ज्या पद्धतीने लागणार आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगून ठेवतो. आता याच्या दोघं बाजूंना मी 2 ने डिवाइड करतो, पुढचे 2 तुम्हाला करायचे. पहिला मी सांगतो काय करायचं आहे, डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड. तो जर दोघं बाजूंना 2 ने डिवाइड केलं तर a प्लस बी अपॉन 2 इक्वल्स टू पाय मायनस सी अपॉन 2. इथे दोघं बाजूंना 2 सेपरेट करून द्या, पाय बाय 2 मायनस सी अपॉन 2 म्हणजे a प्लस बी अपॉन 2 इज कन्वर्टेड इनटू अ हाफ अँगल. कशात कन्वर्ट होतोय, हाफ अँगल. मग परत दोघं बाजूंना साइन आणि कॉस अप्लाय करा. सांगा एकदा साइन अप्लाय करू. पहिला साइन a प्लस बी अपॉन 2 इक्वल्स टू साइन पाय बाय 2 मायनस सी अपॉन 2. कळतंय ना. पुढे पाय बाय 2 वाय ऍक्सिस वर आहे, पाय बाय 2 90. साइनचा काय होणार, कॉस सी बाय 2. आता पाय बाय 2 मायनस थीटा, फर्स्ट क्वाड्रंट, दॅट्स वन इज अ पॉझिटिव्ह वन. म्हणजे साइन a प्लस बी अपॉन 2 इक्वल टू कॉस सी अपॉन हाफ अँगल मध्ये. कॉस मध्ये जाऊ बघा आपण. सेकंड कॉस a प्लस बी अपॉन 2 इक्वल्स टू कॉस पाय बाय 2 मायनस सी अपॉन 2. परत एकदा वाय ऍक्सिस वर कॉसचा साइन सी अपॉन 2. म्हणजे हाफ अँगल मध्ये वाईस वर्सा होतोय, चेंज होतोय. इथे तेच राहील कारण एक्स ऍक्सिस वर होतो आपण पाय मध्ये, पण इथे अलाइड अँगल पाय बाय 2 वाय ऍक्सिस वरचा येतोय, त्यामुळे चेंज होणार, कन्वर्ट होणार. समजतंय काय नक्की. दोघांबद्दल कळणार. दोघं बाजूंना 2 ने डिवाइड करायचा, दोघं बाजूंना साइन अप्लाय करायचा, कॉस अप्लाय करायचा, बरोबर. मग मला सांगा साइन a प्लस सी, लक्षात घ्या काय सांगतोय,
जसा मी a प्लस बीचा सांगतोय तसाच, फक्त a प्लस बीच्या ऐवजी a प्लस सी घेतोय. साइन a प्लस सी अपॉन 2 इक्वल टू काय? कॉस b अपॉन 2. बरोबर. मग कॉस a प्लस सी अपॉन 2 काय आहे? साइन b अपॉन 2. that's b अपॉन 2. ओके. नाउ तसंच साइन b प्लस सी अपॉन 2 काय? कॉस a अपॉन 2. बरोबर. कॉस b प्लस सी अपॉन 2 काय? साइन तेवढं चेंज करायचं होतं. काही डाऊट? याच्यात जास्त आपल्याला फिरण्याची गरज पडत नाही किंवा इरिटेट होण्याची गरज पडणार नाही. जास्त फॉर्म्युले वेगवेगळं काहीतरी मिळतात. नवीन आहे का काही? जे ऑलरेडी झाले तेच वापरतोय, फक्त ट्रायंगल मध्ये. फक्त एवढंच, तिन्ही अँगलची सम किती येते? 180 येते. फक्त एवढं की प्रॉपरली कोणाची व्हॅल्यू कुठे वापरायची, कशी वापरायची आपल्याला तिथे समजलं पाहिजे. नाही तर सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये याच्यात काही विशेष नाही. पण हे जे फॉर्म्युले आपण घेणार ना, एक्झाम्पल, हे एक्झाम्पल आहेत ना, जेई मेन्सला विचारले जातात. कुठे विचारले जातात? मेन्सला. कारण इथे सरळ सरळ विचारत नाही, इनइक्वालिटी विचारतात. इक्वालिटी विचारतात. प्रूव्ह दॅट म्हणतो ना आपण, LHS इक्वल टू RHS. तर तसं नाही विचारत, ते इनइक्वालिटी विचारतात. कोण मोठा कोण लहान, व्हॅल्यू काढा. मग त्या ठिकाणी आपल्याला या फॉर्म्युल्यांची गरज पडते. याच्यासाठी ट्रायंगलच्या रिलेटेड आपल्याला त्यांची गरज पडते. मग त्याच्यासाठी आपल्याला ते स्टँडर्ड फॉर्म्युल्यांसारखा टाईप वापरावा लागतो. मग त्याच्यामुळे आपल्याला ते सर्व काही क्लिअर कट माहिती पाहिजे. सोल्युशन लाईक अ फॉर्म्युला, म्हणजे एक्झाम्पल लाईक अ फॉर्म्युला आता जे मी घेणार आहे. पण मग त्याच्यात आपल्याला त्यांच्या LHS RHS काय काय आहेत आणि कन्वर्ट कशा करायच्या हे आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यात काही दुसरे फॉर्म्युले नाहीत. आतापर्यंत जे झाले तेच वापरणार. कळतंय? पण a प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय. लक्षात येत आहे? चल मग प्रॉब्लेम्स घेऊ आपण याच्या रिलेटेड. एक्झाम्पल्स राईट डाऊन. शेवटचे एक्झाम्पल आहे. 5-7 एक्झाम्पल येतील. 7-8 एक्झाम्पलचे सोपे एक्झाम्पल. ट्रिगोनोमेट्री संपून जाईल आपला. ट्रिगोनोमेट्री एंड ऑफ. हा, आणि लक्षात घे, हाफ आणि डबल यांच्यातला फरक लक्षात ठेवा. कारण तेच एक्झाम्पल प्रूव्ह करायचे. काही ठिकाणी सेम एक्झाम्पल, फक्त एका ठिकाणी हाफ आहे तर एका ठिकाणी डबल आहे. एवढा फक्त चेंज होतं. LHS थोडासा बदलला जातो, त्याच्यामुळे बदलला जातो हाफ आणि डबल मध्ये. ओके. ना इन अ ट्रायंगल क्वेश्चन असा नाही बरं. क्वेश्चन नंबर 21 की 22. इन अ ट्रायंगल ABC, prove that त्याच्यात फर्स्ट प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल अवघड जात आहे का आता? नाही ना. आता सुरुवातीचे सोपे वाटतील ना, जे ट्रिगोनोमेट्री मध्ये झाले ते सोपे वाटतील, एकदम इझी वाटतील आता. कारण हे मला याचा डाऊट जास्त होता की हे जास्त हार्ड जातील असं, पण हे सोपे गेलेत त्याच्यापेक्षा. कारण हे जर सोपे गेलेत म्हणजे ते एकदमच सोपे होतील. कारण हे अवघड आहे, हा टॉपिकच अवघड आहे. प्रूव्ह दॅटचे जे एक्सरसाइजेस मध्ये एक्झाम्पल झालेत ना आतापर्यंत, ते सगळ्यात अवघड एक्झाम्पल ट्रिगोनोमेट्री मध्ये. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं. पण जर ते सोपे गेलेत, बाकीचं ट्रिगोनोमेट्री सोपं झालं नक्कीच. साइन A प्लस साइन B प्लस साइन C इक्वल्स टू 4 टाइम्स ऑफ cos A upon 2 into cos B upon 2 into cos C upon 2. क्वेश्चन मध्ये अजून बदल काय करतील? ओके. याच्यात देताना काय ते साइन A, साइन B, साइन C च्या ऐवजी काय देतील? साइन 2A, साइन 2B, साइन 2C विचारतात ना. मग इथे आपला हा A upon 2 नाही ना, B upon 2 नाही ना, C upon 2 नाही, काय ना, cos A, cos B, cos C. म्हणजे इकडे डबल होती तर इकडे निम्मे होणार. बरोबर ना. पण तेवढा चेंज फक्त आपल्याला करणं गरजेचं आहे. ऑब्झर्वेशन चांगलं ठेवा.
कारण नाही तर सरांनी कधी असं घेतलं तर तसं घेतलंच नाही, असं व्हायला नकोय. कारण इथे डबल जर आला तर इकडे हाफचा ए येऊन जाईल, चेंज होईल. लक्षात घ्या काय सांगतात. ओके, म्हणजे तेवढा फक्त चेंज लक्षात ठेवायचा आहे. LHS RHS दोघंही सारखे आहेत. मी तुम्हाला आधी सांगितलं जर LHS मध्ये अँगल बदलला तर RHS मध्येही बदलतो. जर इथे डबल आला तर तिकडे सुद्धा अँगल बदलणार. कळतंय? आणि नुसता एकट्याने बदलणार ना, तिघं बदलतील. ओके ना, मग चला आता LHS आणि RHS कसं मॅच करू. LHS काय आहे? साइन A प्लस साइन B प्लस साइन C. सांगा. साइन A प्लस साइन B प्लस साइन C. काय कुठला फॉर्म्युला सुचतोय का असा याच्यात? काही झालंय असं? साइन C प्लस सांग फॉर्म्युला. इक्वल साइन C प्लस साइन D इक्वल्स टू 2 in 2 sin in bracket a plus b upon 2 into cos a minus b upon 2. बरोबर आहे का? फॅक्टरायझेशन फॉर्म्युला साइन C प्लस साइन B चा आहे का लक्षात? साइन A प्लस B, साइन A प्लस साइन B दिला ना, त्यामुळे थोडा गोंधळात वाटतंय. पण साइन C प्लस साइन D चा फॉर्म्युला वापरला तरी चालेल. मग तो कोणत्या दोघांमध्ये वापरू? साइन C ला बाजूला ठेवू का? त्याला थोडं बाजूला ठेवू, यांच्या दोघांमध्ये वापरू. चला, साइन प्लस साइन आहे ना, addition to product, which is 2 sin A plus B upon 2 into cos A minus B upon 2 plus sin. रेग्युलर वापरला. कोणता फॉर्म्युला? फॅक्टरायझेशन. कोणता? फॅक्टरायझेशन. sin C प्लस sin D 2 टाइम्स ऑफ sin, आणि प्लस आला की दोघं sin इंटू कॉस राहणार. जर इथे मायनस राहिला असता तर इथे कॉस आणि इकडे साइन राहिला असता, चेंज झाला असता. बरोबर. मग आता बघ 2 साइन, आपण असं काहीतरी बघितलं का? A प्लस बी अपॉन 2 ची व्हॅल्यू, साइन A प्लस बी अपॉन 2 ची व्हॅल्यू आत्ताच बघितली ना आपण. बरोबर. मग असं म्हटलं चालेल का? इन अ ट्रायंगल A प्लस बी ABC A प्लस B प्लस C इक्वल्स टू पाय. हा C तिकडे पाठवून द्या. मग A प्लस B इक्वल्स टू पाय मायनस C. मग A प्लस B अपॉन 2 इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस C अपॉन 2 येतो. बरोबर. मग आपल्याला दोघं बाजूला जर साइन अप्लाय केला, इथे साइन अप्लाय केला तर याची व्हॅल्यू काय मिळायला पाहिजे? व्हॅल्यू पुट करून द्या. देअरफॉर 2 टाइम्स ऑफ साइन A प्लस B अपॉन 2 ची व्हॅल्यू पुट करायचं, व्हॅल्यू रिप्लेस करायचं. ओके. इनटू कॉस A मायनस B अपॉन 2 प्लस साइन C. पुढे sin C cos C upon 2 कॉस. ओके, कॉस. अजून काही चेंज करता येईल का? एक टर्म मिळाली मला याच्यात. कॉस त्याला नाही पुट करता येईल कारण A मायनस B याच्यासाठी नाहीच आहे. आपण A प्लस B प्लस C घेतो ना, मायनस नाही ऍडजस्ट होणार. एक्झाम्पलचे सोल्युशन जरा मोठे पण सोपे तेवढे पण राहणार, कारण कसं त्याच्यात स्टेप माहिती आपल्याला. बोल. डिफॅक्टरेशन. हा अजून एक मी अप्लाय करू शकतो, कारण मला आन्सर कशात पाहिजे? हाफ अँगल्स मध्ये. बरोबर. मी याच्यामध्ये जो साइन C दिसतोय का, त्या साइन C ला मी हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करेन. साइन C कन्वर्टेड इनटू अन हाफ. बघा का बरं कन्वर्ट करतोय तेही सांगतो. 2 sin C अपॉन 2 इंटू कॉस C अपॉन 2. हाफ अँगल माहिती ना, sin 2 थीटा इक्वल टू 2 sin थीटा इंटू कॉस थीटा. आता याच्यात बघा कॉमन दिसतोय काही? बाहेर काढा. कॉमन आहे ना, बाहेर आहे. चला सांगा. 2 cos इन अ ब्रॅकेट उरलेला टर्म cos प्लस 2 बाहेर घेतला नाही. ओके, एवढी व्हॅल्यू. मग आता यांच्या दोघांमध्ये व्यवस्थित ऑब्झर्व करा काय करू शकतो मी. C अपॉन 2 ची व्हॅल्यू माहिती मला. C अपॉन 2 ची
याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अँगल मध्ये फिरवणं म्हणजे फक्त हा एक ऑप्शन आहे. C/2 ची व्हॅल्यू काढता येईल याच्यावर, बरोबर. हा C/2 इकडे होता, मायनसचा काय होईल प्लस C/2 इक्वल्स टू हा जसाच्या तसा त्या बाजूला होता π/2 मायनस a प्लस b/2. याला ब्रॅकेट होते, बरोबर. मग C/2 ची व्हॅल्यू इथे पुट करू. बघा मला a प्लस b चा काहीतरी फॉर्म मिळणार. मग बघा आता 2 cos C/2 इन अ ब्रॅकेट cos a मायनस b/2 प्लस, कारण आपल्याकडे असा फॉर्म्युला नाहीये. कोणता फॉर्म्युला नाहीये? cos प्लस साइन असा फॉर्म्युला नाही आहे का? असा नाही, cos cos sin sin चा, बरोबर ना. मग आपल्याला याला कन्वर्ट करून घेता येईल cos मध्ये. बघा काय मिळत आहे, sin C/2 ची व्हॅल्यू π/2 मायनस a प्लस b/2. कळतं इथपर्यंत? पुढे 2 cos C/2 इंटू चला cos हा पुढे π/2 आहे ना, π/2 आहे. कुठले y ऍक्सिस वर साइनचा काय होणार cos. क्वाड्रंट कुठला आहे फर्स्ट. मग cos मला का cos cos मध्ये आता. मग जर याला c घेतलं याला d घेतलं तर फॅक्टरायझेशन फॉर्म्युला येतो cos c प्लस cos d. cos c प्लस cos d. लक्षात येत आहे? मग cos प्लस cos इन आगे ना cos इंटू cos, cos इंटू cos. चला सांगा पटकन आता. लक्षात घ्या हे जे एक्झाम्पल आहेत ना यांच्यात कधी कच जास्त लागतो. म्हणजे आपलं सायकोलॉजिकल एका ठिकाणी त्याला ठेवणं एका ठिकाणी, कारण कसं आहे ते एक्झाम्पल असं थोडं वेगळ्या याच्यात जायला लागलं का डोकं जेवायला म्हणजे वेगळ्या ट्रॅकला निघतं. पण त्यापेक्षा आपण एक काम केलं ना, टप्प्याटप्प्याने आपण जर गेलं सोल्युशन फाइंड आउट करत करत गरजेचे व्हॅल्यू पुट करत गेलं, हा हे करायचंय ते करायचं असं करायचं तसं डोक्यात नाही ठेवायचं. त्याला करताना ना जे दिसतंय ना ते पुट करत राहायचं, जसं जसं दिसतंय तसं तसं पुट करत राहायचं. हे सोल्युशनचा जो फॉर्मॅट किंवा ट्रॅक जो आहे तो प्रत्येक एक्झाम्पल मध्ये जवळपास सारखा आहे. याच पद्धतीने करायचं आहे. जिथे हाफ अँगल दिसतात ना तिथे डबल पण दिसतं, म्हणजे a प्लस बी a मायनस बी असे पण दिसतात. मग त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू यांच्याशिवाय काही वेगळंच नाही. आपल्याला हा जो एवढा फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला एकदम फिक्स वापरता आहे, बरोबर ना. नुसता एक ट्रायंगल आहे, फॉर्म्युले एवढे एवढे दिसत होते पण ते फॉर्म्युले वापरताना खूप जीवावर जातं. ते फक्त वापरताना कसं वापरायचं हे लक्षात ठेवा. ओके ना. चला सांगा मग याच्यात साइन सी प्लस कॉस सी प्लस कॉस डी मध्ये 2 टाइम्स ऑफ हा कॉस a प्लस बी अपॉन 2. a प्लस बी नाही ना, a मायनस बी प्लस a प्लस बी अपॉन 2 डिवाइडेड बाय 2. c प्लस d अपॉन 2 हा c आहे आणि हा d आहे, बरोबर. c प्लस d अपॉन 2 इंटू कॉस आता a मायनस बी अपॉन 2 मायनस a प्लस बी अपॉन 2 डिवाइडेड बाय 2. सगळ्यात टर्म कॉस मध्ये आलात का बघा बरं एकदा. मला आन्सर कॉस मध्येच पाहिजे, आन्सर कॉस मध्येच पाहिजे. चला मग बघा पटकन आता. 2 cos c अपॉन 2 इन अ ब्रॅकेट 2 इंटू कॉस, याला थोडा मोठा ब्रॅकेट देतो, ओपन ब्रॅकेट घेऊ. हा चला सांगा पटकन. न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर सेम आहे, इथे ऍडिशन आहे, याची आणि याची ऍडिशन होणार, बरोबर. मग चला सांगा a मायनस बी प्लस अपॉन 2 डिवाइडेड बाय 2, बरोबर. ब्रॅकेट कम्प्लीटेड इंटू कॉस, इथे मायनस आहे, ज्यावेळेला इथे प्लस आहे मायनस मध्ये राहील त्यावेळेला प्लसचा मायनस होणार. मग a मायनस बी मायनस a मायनस बी अपॉन 2 होल डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेट कम्प्लीट, बरोबर. हा 2 आणि हा 2 काय होईल, मल्टिप्लाय होईल. काय होईल, मल्टिप्लाय. हा वरती राहिला असतात तर कॅन्सल झाला असतात. हा आणि हा काय होतो, मल्टिप्लाय. हा पण मल्टिप्लाय होणार, काही टर्म्स कॅन्सल होतात, बरोबर. बर पुढे बघा आता
हा 2 हा बाहेर काढून घ्यायचा. 2 into 2 काय होईल 4 cos c upon 2. पुढे आन्सर कडे अप्रोच करायला लागलो आता. ओके इन अ ब्रॅकेट हा 2 बाहेर निघून गेला. 2 into 2 4 झाला. cos c upon 2 as it is. ओके cos 2a upon 4 बरोबर into minus 2b upon 4. आणि cos of minus theta cos of minus theta cos theta. मग लक्षात घ्या cos c upon 2 into काय ना cos a upon 2 into minus cos of minus theta is cos theta. मग cos चेक करून घ्यायचं तिघ टर्म आहेत का. मग लिहिताना a b आणि c च्या फॉर्म मध्ये. मग कसं लिहिणार 4 cos a upon 2 into cos a upon 2 into cos b upon 2. होतंय प्रूफ. ओके परत एकदा समजून सांगतो. लक्ष द्यायचं आहे काय काय करत. ओके सोल्युशन लेंदी असतील परत एकदा सांगतोय पण तेवढे सोपे पण बघा. sin a plus sin b plus sin c इक्वल टू कन्वर्ट करायचे cos इंटू म्हणजे 4 टाइम्स cos a upon 2 cos b upon 2 into cos c upon 2. पहिल्या स्टेप मध्ये आपण पहिल्या दोघांमध्ये काय वापरला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला फॅक्टरायझेशन. काय येणार मध्ये यांच्या दोघांमध्ये sin a plus sin b sin a plus sin b. कोणता फॉर्म्युला 2 टाइम्स ऑफ sin a plus b upon 2 into cos a minus b upon 2. sin c तसा बरोबर. नाव मग a plus b upon 2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती होती काढली आहे फक्त ती लिहावी लागली. ओके c/2 ची व्हॅल्यू पण मी काढून ठेवली कारण याच्यात मी काय केलं डबल अँगल sin 2 थीटाचा फॉर्म्युला वापरला आणि त्याला हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करून घेतलं. डबल मधून हाफ मध्ये 2 sin थीटा into cos थीटा याच्यामध्ये बरोबर. नाव मग याच्यात a plus b upon 2 ची व्हॅल्यू काय आली ती π/2 minus c upon 2. त्याची व्हॅल्यू काय आली cos c upon 2 बरोबर. अलाइंड अँगल होता. नाव cos a minus b upon 2 जसाच तसा बरोबर. यांच्या दोघांमध्ये कोण कॉमन निघाला 2 cos c upon 2 बाहेर घेतला. उरलेला टर्म ही उरलेली एक टर्म होती आणि इकडची एक उरलेली टर्म बरोबर. नाव c upon 2 ची व्हॅल्यू पण इथे पण काढून ठेवली आपण बरोबर. ती व्हॅल्यू पुट केली काय π/2 minus a plus b upon 2 बरोबर. मग परत sin π/2 minus थीटा कायला cos थीटा बरोबर ना cos थीटा. मग इकडे cos a किंवा cos c प्लस cos d चा फॉर्म्युला cos c प्लस cos d चा फॉर्म्युला तिथे अप्लाय केला बरोबर. मग cos c प्लस cos d चा फॉर्म्युला 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. मग फक्त सॉल्व करत आलो तर इथपर्यंत मला फायनल आन्सर फक्त रिझल्ट समजताय. ओके एक्झाम्पल किती झालं या ट्रिग्नोमेट्री होता म्हणजे त्याच्यातला शेवटचा टॉपिक होता. त्याच्यातले किती एक्झाम्पल झाले लास्ट 6 होमवर्कचे दिलेले वेगळे होते ते 3 होते. 1 2 2 4 होते. 2 सॉल्व्ड होते 2 एक्सरसाइज मध्ये होते. दोघं सेम होते. आले एक्झाम्पल नाही सांगायचं एक्झाम्पल नाही आले ते सांगायचे कोणते नाही आले. सॉल्व्ड आलेत का केले बसा टेस्ट मध्ये सॉल्व्ड आले ते एक्सरसाइज मधलं ते sin square a plus sin square sin square a plus sin square b. sin square a plus sin square b हां plus sin square c equal to 2 sin a. हे तर आहे त्याच्या पुढचं होतं ना डायरेक्ट चौथं पाचवं नाही वाटतं. हे किती नंबर दुसरं आणि तिसरं दिलेलं होतं सेकंड. बरं ठीक आहे चल 2 sin a into sin b 4 एक्सरसाइज exercise मतलब नहीं सर ऐसे नहीं दे sin a plus sin b plus sin c is equal to 4 cos a upon 2 cos b upon 2 cos c upon a. हे तर झालंय तिसरं
दुसरा आणि तिसरं. हेच होतं का? हो हे झालंय. हो आपण केलं. डबल मध्ये पण झालंय. सॉल्ट मध्ये. डबल मध्ये सॉल्ट मध्ये झालंय बघा. हो झालं. सॉल्टचं sin 2a plus sin 2b plus sin 2c इक्वल टू सॉल्ट मधलं पहिलं एक्झाम्पल. हे काय एक्झाम्पल सॉल्ट मध्ये? मग मी हे सांगतो याच्यावर डबल पुढचं कोणतं आहे? बोला मी तुला ते विचारलं. तिसरं चौथं असेल तेव्हा ते सांगितलं. हां साइन स्क्वेअर ए ठीक आहे सर जे असते प्लस साइन स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर सी इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ साइन ए हां कॉस. चला पटापट सांगायचं काय सर मला त्याचं लवकर काय ऍडजस्टमेंट सांगायची. हा बघून डबल मध्ये जायचं. याच्यामध्ये डबल आपण साइनचं रिलेशन cos 2 थीटा इक्वल टू इन टर्म्स ऑफ साइन cos 2 थीटा इक्वल्स टू बरोबर. मग साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू मला काढायची याच्यावर आणि तिघं ठिकाणी मला साइनची व्हॅल्यू पुट करावी लागेल इन टर्म्स ऑफ साइन मध्ये. चला सांगा पटकन. मग हा 2 sin स्क्वेअर थीटा इकडे आला इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा. देन हा 2 इकडे आला डिवाइड sin स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 मायनस कॉस 2. बरं पुढे याच्यामध्ये sin स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय 1 मायनस कॉस स्क्वेअर ए cos 2 अपॉन प्लस 1 मायनस cos 2b अपॉन 2 प्लस 1 मायनस cos ही LHS ना म्हणजे डायरेक्ट घेतलं पण म्हणजे LHS मध्ये का डायरेक्ट घेतलं गेलं. पुढे काय करायचं 1/2 बाहेर घ्यायचं बरोबर. हा 1/2 बाहेर म्हणजे 1/2 प्लस 1/2 प्लस 1/2 या तिघांमधनं मायनस साइन बाहेर येतात cos 2a प्लस cos 2b प्लस cos 2c बरोबर ना. मध्ये 1/2 प्लस 1/2 म्हणजे 3/2 डिनॉमिनेटर सगळं तिघांचा 1 प्लस 1 प्लस 1 3 होणार मायनस इन ब्रॅकेट. आता काय करू यांच्यात काही फॉर्म्युला ऍडजस्टमेंट cos a plus cos c plus cos d सांगा. cos plus cos आहे 2 cos 2a plus 2b upon 2 into cos 2a minus 2b upon 2 plus cos 2c बरोबर ना. न्यूमरेटर मधून 2 कॉमन काढा डिनॉमिनेटरचा कॅन्सल होणार म्हणजे 3/2 minus 3 cos a plus b into cos a minus b plus cos 2c. cos 2c ची व्हॅल्यू काही रिप्लेस करता येईल का? बरं राहू दे नंतर मग सांगतो आपल्याला काय करायचं. याच्यात cos a plus b ची व्हॅल्यू a plus b कशावर काढणार a plus b काढता येईल का मला काय पुट करणार आहे काही 3/2 मायनस पुढे काय करता येईल ऍडजस्टमेंट सांगा. या 2 cos ची काहीतरी व्हॅल्यू पुट करायला लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण मला कॉमन बाहेर नाही काढता कॉमन मला जर मी इथे cos आला cos पाय मायनस सी काय आला cos पाय मायनस सी काय आला पाय कुठे आहे एक्स ऍक्सिस cos चा cos होईल क्वाड्रंट सेकंड म्हणजे मायनस cos होईल बरोबर. पण निगेटिव्ह हा मायनस साइन मायनस मायनस प्लस होईल इथे प्लस मायनस मायनस होईल. cos 2c ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ cos 2 थीटा
इज इक्वल्स टू 2 cos square theta मायनस 1. अप्लाय करू बघा 2 cos square c मायनस 1 बरोबर. आता व्हॅल्यू पुट करायची बरोबर. मग बघा काय मिळतं 3/2 मायनस मायनस साइन आपण जाऊ याच्यात मायनस हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल म्हणजे हा 2 cos c प्लस होऊन जाईल. ओके cos c into cos a minus b पुढे प्लस मायनस गेट मायनस मायनस 2 cos square c प्लस 1 बरोबर. देन 3/2 प्लस 1 इकडे घेऊन येतो बरोबर बाहेर घेऊया 3/2 प्लस 1 हां बरोबर झालं. पुढे याच्या दोघांमध्ये कॉमन 2 cos c ब्रॅकेट मध्ये cos a minus b 2 तो बाहेर निघाला ना फक्त cos आणि प्लस 1 तर इकडे आला. याला सॉल्व्ह करून घ्या. काहीतरी चुकतंय आणि ही व्हॅल्यू नको आहे. तिथंच पाहिजे आणि जो साइन स्क्वेअर सी आहे ना तो नंतर केला हां साइन स्क्वेअर c ची व्हॅल्यू आपण नंतर स्टील सांगू. सर तो माइनस साइन स्क्वेअर सी हां हा मायनस आहे प्लस आहे नाही पुस्तकात चुकू शकतो मायनस आहे इथे मायनस पुस्तकात चुकलं पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक आहे ते बरोबर मग मायनस हो मायनस हा प्लस पूर्ण रफ करा हा मायनस होईल हा प्लस होईल आपण प्लस हा मायनस. ठीक आहे आता थोडंफार राईट वेळ ठीक. पुढे हा 1 प्लस 2 cos c पुढे c ची व्हॅल्यू रिप्लेस करायची परत त्याची व्हॅल्यू रिप्लेस करायची साईड याची व्हॅल्यू ॲडजस्ट नाही होत. हा इथे फिक्स राहू दे ही टर्म मिळून जाईल सर्व आन्सर मिळून जाईल ठीक. पण 1 आपण याच्याबरोबर फायनल आन्सरमध्ये 1 आपलं पण आपल्याला कॅन्सल नाही. हा 1 आप याच्यामुळे आला तो माइनस साइन स्क्वेअर सी तो फक्त तो त्याच्यामुळे आला 1 तसाच तसा राहतो. हा 1 आप इकडे बाहेर काढला 1 आप प्लस 1 ओके मायनस साइन बाहेर cos 2a प्लस cos 2 मायनस साइन स्क्वेअर c ओके दॅट्स 1 हाफ प्लस 1 हाफ इज 1 आणि हा 1 आणि तो 1 तिकडचा मायनस बाहेर येतो का तो कॅन्सल होतो ठीक आहे. ओके मायनस या दोघांमध्ये cos c प्लस cos d सांगा पटकन cos 2a प्लस 2 मायनस बस हां अजून एक करते व्हॉट इज 1 मायनस साइन स्क्वेअर c cos स्क्वेअर सी हां
1 मायनस साइन स्क्वेअर सी चालेल का? cos square c. कॉस घेतले आणि याच्यातनं 2 कॉमन बाहेर काढून कॅन्सल केला आहे. कॉस ए प्लस बी ए मायनस चालेल का? 1 मायनस कॉस 1 मायनस साइन स्क्वेअर सी इज बाय फंडामेंटल आयडेंटिटी बरोबर ना. मायनस 2 ए प्लस बी ची व्हॅल्यू पाय मायनस सी कुठून आली? इन ट्रायंगल ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय ना इंटू कॉस बरोबर ना. व्हॅल्यू पुट करायची कॉस स्क्वेअर सी इंटू मायनस 2 हा प्लस होईल कॉस सी इंटू कॉस ओके. पुट द व्हॅल्यू ऑफ सी कॉस स्क्वेअर सी कॉस ची व्हॅल्यू नंतर पुट करू वाटल्यास कॉस सी बाहेर काढून घे कॉस सी बाय कॉस सी प्लस तुमचं काय इथला परत कोण करतो? 1/2 आहे का अजून कुठे? दोन आपण एक छोटीशी मिस्टेक करतोय. हा 1/2 बाहेर तर काढतोच आहे. हा 1/2 बाहेर काढतो पण cos 2a/2 चं काय इथे घेतच नाही ना. इथे cos 2b/2 चं काय तो पण घेतोय म्हणजे तो 1/2 इथे आहे ऑलरेडी. तो इथे डिनॉमिनेटरला 2 म्हणजे इथे बाहेर 2 डिवाइड बाहेर निघून 2 टाइम्स हा 2 कॅन्सल होऊन जातो. तो येणारच नाही. तर डिवाइड डायरेक्ट बाहेर काढल्यामुळे गोंधळ जास्त झाला ना. पुढे हा इथे कॉस बाहेर काढला ना कॉस ए मायनस सी ची व्हॅल्यू सांगा पटकन चला. कॉस पाय मायनस इन ब्रॅकेट ए प्लस बी कशावरून काढली व्हॅल्यू? ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय ना. तो ए प्लस बी तिकडे पाठवून दिला तसा चला पण त्याला ब्रॅकेट होता याला ब्रॅकेट होता प्लस कॉस ए मायनस बी बरोबर इथपर्यंत ना. मायनस कॉस ए प्लस बी प्लस ना याला इकडे पाठवायला इकडे कॉस सी इन ब्रॅकेट कॉस ए मायनस बी ए प्लस बी using and cos c minus cos d cos c minus cos d cos c minus cos d याच्यामध्ये साइन मध्ये जातो ना फॉर्म चला सांगा पटकन प्लस cos c in bracket 2 sin a minus b plus a plus b upon 2 into sin a minus b minus a minus b upon 2 a plus b पुढे a plus b प्लस मायनस बी गेट कॅन्सल प्लस मायनस ए गेट कॅन्सल. मी इकडे सी प्लस डी घेत सी मायनस डी घेतलं त्याच्यामुळे डायरेक्ट मायनस एन बरोबर व्हायचं किंवा मायनस घेतलेलं तर मग ते इंटरचेंज करून झाले. मग कॉस सी 2 साइन 2a/2 इंटू साइन मायनस 2b/2 मायनस बाहेर निघाला तर तिघांचा प्रॉडक्ट म्हणजे आपण डायरेक्ट बाहेर निघेल. मायनस 2 हा 2 पण बाहेर काढून घेतला हा मायनस पण बाहेर काढला. मग कॉस सी हा 2 कॅन्सल झाला मग इंटू साइन ए इंटू साइन बी प्रॉपरली लिहा मायनस 2 साइन ए इंटू साइन बी इंटू कॉस सी. येते मायनस साइन आहे वाटतं नाही सर तिथं प्लस घ्या ना a plus b minus a plus b कोणता तिथं प्लस घेऊन बघा एकदा नाही तरी ते घेऊन बघा 2 मिनिटं हा ऑलरेडी फॉर्म्युला आपला मायनस मध्येच आहे. हा मायनस मायनस प्लस ऑलरेडी फॉर्म्युला मायनस मध्ये ना सी मायनस डी घेतला आपण सी मायनस डी घेतला ना जेव्हा डी मायनस सी घेतला तेव्हा पॉझिटिव्ह होते.
कळतंय का? नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट कोणतं एक्झाम्पल बघा. हेच एक्झाम्पल आहे, फक्त इन टर्म्स ऑफ a अपॉन 2 च्या फॉर्म मध्ये आणि मायनस घेतलं. हेच एक एक्झाम्पल एकदा चेक करून घ्या. हे ना थोडं त्याच्यामुळे चेंज होईल. सॉल्व्ह करायची मेथड तीच आहे, फक्त तिथे त्यांनी साइन जे पहिले केलं होतं तसं नाही. आता जे केलं पहिले टेक्स्ट चुकून गेलं होतं तेव्हा तशाच आहे. तशाच बरोबर. टॅनचं घ्यायचं. चल टॅन 2 चं घ्यायचं. टॅन 2 च्या एक्झाम्पल मध्ये बघा. त्याच्याआधी काही एक्झाम्पल घेऊ पुढे जाऊ. त्याच्याआधी एक एक्झाम्पल ते टॅन 2 चं एक्झाम्पल ऑलरेडी सॉल्व्ड आहे बुक मध्ये. 5व्या नंबरचं बुक मध्ये सॉल्व्ड आणि 6व्या नंबर दोघे सारखे. ओके नाव एक एक्झाम्पल घेतलं ते लक्षात घ्या. इकडे नाव एक्झाम्पल मध्ये बघा. टॅन 2a हा बऱ्याच वेळा वापरला गेलेला फॉर्म्युला आहे. याच्या जागी टॅन 2a च्या जागी टॅन a पण येऊ शकतो. ओके हाफ मध्ये पण येऊ शकतो. तर टॅन 2a प्लस टॅन 2b प्लस टॅन 2c इक्वल्स टू product of that tan 2a into tan 2b into tan 2c. ओके तिघांचा प्रोडक्ट येतो. LHS आहे ऍडिशन मध्ये. ओके RHS मध्ये कन्वर्ट करायचं. चला सांगा बरं पटकन. LHS इक्वल्स टू tan 2a प्लस tan 2b प्लस tan. चला पटकन सांगायचं काय करू. फॉर्म्युला which formula we can use it properly. डबल अँगल आहे ना याच्यामध्ये. हा पण याच्यामध्ये एक ऍडजस्टमेंट करू शकतो मी. LHS न घेता दोन आपल्याकडे काय असा डायरेक्ट टॅनचा फॉर्म्युला नाही की डबल मधून डायरेक्ट आपण टॅन मध्ये परत येतो किंवा तो टॅन मधून परत टॅन स्क्वेअर मध्ये निघून जातो किंवा 2 tan अपॉन 1 मायनस अपॉन 1 अपॉन टॅन टॅन स्क्वेअर असा याच्यात जातो ना आपण. तसा नाही पाहिजे तो तिथे आपल्याला डबल त्याच फॉर्म मध्ये पाहिजे ना. मग एक सिंपल वेने करू शकतो आपण. असं काहीतरी अगोदर पण केलं अँगलची ऍडजस्टमेंट केली होती बघा. जर मी 2a किंवा असं म्हटलं इन अ ट्रायंगल a प्लस abc a प्लस b प्लस c इक्वल्स टू किती असतो पाय. याला मी थर्ड 2 ने मल्टिप्लाय करतो. कशाने 2 ने प्लस 2a 2b प्लस 2c इक्वल्स टू 2 बरोबर. मग मी काय करतो हा 2c त्या बाजूला पाठवतो. 2a प्लस 2b इक्वल्स टू 2 पाय मायनस 2c. आता दोघं बाजूला टॅन अप्लाय करतो. बघा बरं टॅनचंच एक्झाम्पल होतं बरं का ते पण. ते सुद्धा टॅनचंच एक्झाम्पल होतं. 30 प्लस 45 60 टॅन. त्याच्यात काहीतरी ऍडजस्टमेंट करत होतो बघा. 45 ला घेत होतो आपण. 30 प्लस 15 दोन अँगल ऍडजस्ट करायचो त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये. मग दोघं बाजूला मी टॅन अप्लाय केला. टॅन 2a प्लस 2b इक्वल्स टू टॅन 2 पाय मायनस 2c. चला बरं सांगा बरं आता पटकन मला याच्यात टॅन a प्लस b टॅन 2a प्लस टॅन 2b अपॉन 1 मायनस टॅन 2a इंटू टॅन 2b. मागच्या कोणत्या एक्झाम्पल्स मध्ये केलं होतं आपण. आय थिंक अलाइड अँगलच्या वापरामध्ये केलं होतं. अलाइड अँगल्स मध्ये अलाइड अँगल मध्ये ऍडजस्टमेंट करतो तिथेच काही केलं. आणि टॅन 2 पाय मायनस 2c 2 पाय एक्स ऍक्सिस आहे. टॅनचा टॅन पण क्वाड्रंट कुठला आहे 4 मायनस मध्ये बरोबर ना. मग ही टर्म उचलायची आणि त्या बाजूला पाठवायची. डिनॉमिनेटर तिकडे मल्टिप्लाय करायचं. मग बघा टॅन 2a प्लस टॅन 2b इक्वल्स टू मायनस टॅन 2c इंटू डिनॉमिनेटर जसा तसा तिकडे 1 मायनस टॅन 2a इंटू टॅन 2b बरोबर. हा मायनस टॅन 2c आतमध्ये जाईल. मायनस टॅन 2c मायनस मायनस गेट प्लस टॅन 2a टॅन 2b इंटू टॅन 2c बरोबर.
इकडे जशीच तशी कर tan 2a प्लस tan 2b. आता हा मायनस tan 2c इकडे घेऊन आहे बरोबर. मग काय येईल सांगा tan 2a प्लस tan 2b प्लस tan 2c इक्वल्स टू tan 2a इंटू tan 2b इंटू म्हणजे ही आपण LHS RHS ने प्रूव्ह करतो या एक्झाम्पल. हे असं रिलेशन आलं त्यांचं ऍडिशन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला प्रोडक्ट तर आपण ऍडजस्टमेंट करतो अँगलची ऍडजस्टमेंट करून करतो. कळतंय काय? त्यांचे बरेचसे एक्झाम्पल असेच केले तर इव्हन कॉटचे सुद्धा एक्झाम्पल असे सॉल्व्ह केले. बरं अजून एक तुमच्या बुक मध्ये एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर ठीक आहे. लक्ष द्या बरं का मी अजून यालाच पुढे कंटिन्यू करतोय पण कसं कंटिन्यू करतोय लक्षात इथपर्यंत मी प्रूव्ह केलंय पण जस्ट फायनल आन्सर विल बी इन टर्म्स ऑफ कॉट. असाच फॉर्मॅट आहे पण फायनल आन्सर इन टर्म्स ऑफ कॉट मध्ये. पण सॉल्व्ह करताना इथून पुढची प्रोसिजर सेम राहते. विचारताना LHS RHS दोघं पण कॉटमध्ये दोघं पण कशात आहेत कॉटमध्ये. पण ही जी व्हॅल्यू आहे याचाच वापर सेम करायचा आहे आणि ऍडजस्टमेंट करायची आहे. मग ऍडजस्टमेंट बघा जर दोघं बाजू माझे ऍडजस्ट झाले असतील तर एक काम करू आपण हा जो पूर्ण पार्ट आहे तो पार्ट उचलायचा आणि इकडे डिवाइड करू. तिघांचा प्रोडक्ट आहे ना तिघांच्या तिघा इकडे त्यांना डिवाइड करा tan 2a अपॉन कारण तिघा टर्म वेगवेगळे आहे ऍडिशन आहे म्हणजे तिघांना तो डिनॉमिनेटर काय आहे सेपरेट आहे. असं लिहून टाका tan 2b प्लस tan 2c अपॉन tan 2a into tan 2b into tan 2c equals to 1. प्रोडक्ट आहे ना 1 येईल म्हणजे ह्या डिनॉमिनेटरला सेपरेट करा. चला सांगा बरोबर tan 2a अपॉन tan 2a into tan 2b into tan 2c प्लस tan 2b upon tan 2a into tan 2b into tan plus tan 2c upon tan 2a into tan 2b into tan 2c equals to 1. आता एक लक्षात घ्या इथे tan 2a काय झाला कॅन्सल इथे tan 2b काय झाला कॅन्सल आणि इथे tan 2c कॅन्सल. 1 upon tan 2b 1 upon tan 2c बरोबर आहे प्लस रेसिप्रोकल 1 upon tan इज अ cot बरोबर इथे पण 1 upon tan 2a cot 2a into cot plus equals to 1. म्हणजे विचारताना एक क्वेश्चन असा पण विचारलेला आहे प्रूव्ह करताना विचारताना हे विचारलं काय LCL इक्वल टू 1 दाखवा. मग आपण काय करणार या व्हॅल्यू घेऊन LHS घेऊन RHS थोडी प्रूव्ह करता येईल आपल्याला. मग आपल्याला परत एकदा वन्स अगेन सेम पार्ट tan आणि cotचं रिलेशन म्हणून कळतंय काय बाकी म्हणजे एका एक्झाम्पल मध्ये दोन एक्झाम्पल कव्हर होत झाले याच फॉर्म मध्ये. आणि ते अजून एक एक्झाम्पल आहे बघा हा फायनल मध्ये हे 8 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा वरचं इथपर्यंतचं 8 नंबरचं एक्सरसाइज मधलं ओके. आणि कॉटचं कसं करणार हाफ करून तिथे एक्झाम्पल आहे बघा एक्झाम्पल नंबर कोणतं आहे 7 आणि हे सेम आहे 7 आणि हे सेम आहे कळतंय का काय सांगतोय एक्झाम्पल नंबर 7 आणि हे काय असेल सेम असेल कळतंय का जर 6 आलं तर 7 आहे 6 इक्वल टू काय सांगा बरं मला 6 नंबरचं एक्झाम्पल सांग 6 6 6 हां तेच सांगा 6 नंबर सॉल्ट नाही ते सॉल्ट मध्ये किती आहे 8 आहे ना नाही 5 सॉल्ट मध्ये 5 आहे ना इथपर्यंत येईल ना सॉल्ट मधलं 5वं एक्झाम्पल जे ते पुढे कंटिन्यू करतो tan
a upon 2 into tan b upon 2 tan b upon 2 plus tan c upon हा tan c upon b आहे का b upon 2 into tan c upon 2 plus tan c upon 2 into tan a upon 2 equals to 1. हा मग परत जसं आता मी लिहिलं बघा इथे 1 upon tan 2b 1 upon tan 2c तसंच कॉट मध्ये लिहिलं बरोबर. मग इथे जे दिसतंय ना 1 upon tan दिसतंय ना याला लिहिताना 1 upon cot च्या फॉर्म मध्ये लिहा. म्हणजे लिहिताना कसं लिहिणार 1 upon cot a upon 2 into cot b upon 2 plus 1 upon cot b upon 2 into cot c upon 2 plus 1 upon cot c upon 2 into cot a upon 2 equals to 1. ओके. आता प्रत्येक न्यूमरेटरला इथे जी टर्म आहे ती न्यूमरेटरला ऍडजस्ट करायची. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कॉट सी अपॉन पहिल्या टर्म मध्ये. दुसऱ्या टर्म मध्ये कोणती करणार कोणती टर्म नाही याच्यात कॉट ए अपॉन 2 आहे ना मग ए अपॉन 2 ने काय करणार मल्टिप्लाय डिवाइड. याच्यात नव्हती ना सी अपॉन 2 कॉट सी अपॉन 2 नव्हता. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मी तेच करणार. याच्यात कोण नाहीये मग कॉट बी अपॉन 2 काय करणार मल्टिप्लाय डिवाइड. मग तेच करा मग कॉट c upon 2 divided by cot a upon 2 into cot b upon 2 into cot plus cot upon cot परत तेच आहे ना a upon 2 into cot b upon 2 into cot plus इथे परत cot b upon 2 cot a upon 2 into cot b upon 2 into cot इक्वल्स टू 1. तिघांचा डिनॉमिनेटर कसा आला डिनॉमिनेटर सेम करा न्यूमरेटरची ऍडिशन काय येईल बघा cot c upon 2 plus cot a upon 2 plus cot b upon 2 होल डिवाइडेड बाय तिघांचा काय प्रॉडक्ट cot a upon 2 into cot b upon 2 into cot इक्वल्स टू 1. हा डिनॉमिनेटर तिकडे जाताना मल्टिप्लाय 1 ने मल्टिप्लाय केला काही फरक पडणार नाही. तिकडे कसे प्रॉडक्ट मध्ये तिकडे जाताना 1 ला काय होईल ते मल्टिप्लाय होईल बरोबर. मग इकडे काय मिळेल cot c upon 2 आता लिहिताना थोडं ऍडजस्ट करतो प्लस आहे ना cot a upon 2 plus cot b upon 2 plus cot equals to हार्ड प्रॉडक्ट तिकडे cot a upon 2 into cot b upon 2 into cot c upon 2. बघा बरं 6व्या नंबरचं एक्झाम्पल 6वं की 7व्या नंबरचं एक्झाम्पल आहे 7वं घेतलं कोणतं होतं एक्झाम्पल 6व्या नंबर 6वं जिथे संपलं तिथे 7वं चालू झालं. काय लक्षात येते का जिथे 6वं संपलं तिथून 7वं चालू झालं. लक्षात येत आहे. मग तुम्हाला 7वं प्रूव्ह करण्यासाठी आधी हे पण प्रूव्ह करावं लागेल आणि मग त्यानंतर तुम्हाला इथपर्यंत येते कळतंय. आणि 6वं जे आहे ते ऑलरेडी 5 नंबर मध्ये सॉल्व्ड आहे बरोबर. सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये 5वं आहे ना 5वं सॉल्व्ड एक्झाम्पल 6व्या नंबरचं म्हणजे ते सॉल्व्ड आलं इथपर्यंत यायलाच पाहिजे. आता कळतंय काही फरक पडत नाही. इंटरचेंज इकडून तिकडून फिरून विचारलं काहीच करत नाही फक्त फिरून विचारल्यामुळे हे दोघं तिघे एक्झाम्पल टॅन मधले ते 1 upon tan घ्या तर कॉट घ्या रेसिप्रोकल घेत चालेल एकमेकांचा बस तेवढं चेंज करतात. ओके नंतर अजून